नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये माझ्या भरपूर बहिणींनी KYC केलेली आहे. परंतु तरीसुद्धा लाडक्या बहिणींना हप्ता आलेला नाही. काही बहिणींना मार्च आला नाही, एप्रिलचा आला नाही. मार्च एप्रिल दोन्ही हप्ते आलेले नाही. आणि मला बऱ्याच ताईंची कमेंट्स आहे की त्यांना नोव्हेंबरपासून हप्ते आले नाही. आणि ज्या ताईंना नोव्हेंबरपासून हप्ते आले नाही अशा सगळ्या ताईंनी पण KYC केलेली आहे. मग सगळ्या ताईंना मला एकच प्रश्न विचारायचा आहे. ज्या ताईंनी KYC केली पण तरीसुद्धा तुम्हाला हप्ता नाही, अशा माझ्या सगळ्या बहिणींना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की ताई, तुम्ही तुमची जी KYC केलेली आहे ती तुम्ही बरोबर केलेली आहे का? तुम्ही जर बरोबर KYC केलेली असेल तर काळजी करू नका. लाडक्या बहिणी, माझ्या सगळ्या बहिणी, माझ्या सगळ्या ताई, ज्या ताईंना KYC करूनही हप्ता नाही, अशा सगळ्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर काय झालेलं आहे माहीत आहे का? एप्रिलपासून संपूर्ण चित्र, लाडकी बहीण योजनेचं संपूर्ण चित्र 1 एप्रिलपासून बदलून गेलेलं आहे. आणि हे आपल्या सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्यांना हे माहिती असणं आवश्यक आहे. कारण की या तांत्रिक गोष्टी आहेत. या तांत्रिक गोष्टी आपल्याला जेव्हा माहीत पडतात ना, तेव्हा आपल्याला कळतं की हे आहे सत्य. त्यामुळे ज्या तांत्रिक गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर काय आहे बघा, आता लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात आधी तर 2 कोटी जवळजवळ 67 ते 68 लाख लाडक्या बहिणी होत्या मागच्या वर्षी. आणि नंतर हळूहळू करत या लाडक्या बहिणींची संख्या भरपूर कमी झालेली आहे. कारण की त्यामध्ये अपात्र लाडक्या बहिणी भरपूर होत्या की ज्यांना आवश्यकताच नाही अशा लाडक्या बहिणीसुद्धा लाभ घेत होत्या. त्यामुळे सरकारने अशा लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेतून बाहेर काढलेलं आहे. परंतु बघा काय आहे की जे तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या. लाडक्या बहिणी, माझ्या सगळ्या बहिणी, माझ्या सगळ्या ताई, बघा, काहींना आधी हप्ते आले, काहींना नंतर आले, परंतु आले. यामागे एक सत्य आहे बघा. आता आपल्या व्हिडिओचं म्हणजे थंबनेलच काय आहे, तर तुम्ही KYC केली आहे का? मग काळजी कशाला करताय? लाडक्या बहिणी बघा, जर तुम्ही बरोबर KYC केलेली असेल तर तुमचा डेटा उशिरा का असेना सरकारपर्यंत जाणार, तुमची माहिती सरकारपर्यंत पोहोचणार आणि तुम्हाला हप्ता हा मिळणार आहे. जरी तुम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नसेल तरीसुद्धा तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्यासोबत मार्च आणि एप्रिलचा हप्ता पण मिळेल. फक्त त्या पाठीमागे एक अट आहे, तुमची KYC तुम्ही बरोबर केलेली असावी. आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पात्र लाभार्थी महिला असायला हवं. जर तुम्ही पात्र लाभार्थी महिला असाल आणि जर तुमची KYC बरोबर केलेली असेल तर तुमचा लाभ कुठेही जाणार नाही. हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या सगळ्या बहिणींना सांगत आलेली आहे. त्यामुळे तांत्रिक जी आहे ना गोष्ट, तांत्रिक ज्या बाबी असतात ना, त्या तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण की काय होतं, ज्या बहिणी अपात्र आहेत, ज्या बहिणींना आवश्यकताच नाही आहे सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याची, अशा बहिणींनी पण लाभ घेतला. आता ज्या लाडक्या बहिणींकडे स्वतःचं घर आहे, कार आहे, टॅक्स भरतायत, अशा लाडक्या बहिणींनी जर स्वतःहून योजनेतून जर त्या बाहेर पडल्या तर ज्या बहिणी म्हणजे गरजवंत आहेत, पात्र आहेत, गरजू आहे, अशा लाडक्या बहिणींना लाभ मिळेल. म्हणून सरकारने KYCचा घाट घातला. परंतु ॲक्च्युली ते एका दृष्टीने बरोबर आणि म्हणजे चांगलंच आहे. यामुळे काय झालं तर
ज्यांना आवश्यकता नाही अशा लाडक्या बहिणी सरकारने बाहेर काढल्या ई-KYCच्या माध्यमातून. पण आता झाले काय तर त्याबरोबर ज्या बहिणी पात्र होत्या, गरजू होत्या, त्यांचेही लाभ बंद होऊन गेले. आणि काय होतं, ज्या बहिणींकडे म्हणजे पुरेसं त्यांच्याकडे समजा त्या बहिणींकडे समजा स्मार्टफोन नसेल किंवा त्या बहिणींना त्यांची ई-KYC वगैरे पूर्ण करता येत नसेल किंवा आता बऱ्याच अशा गोष्टी त्या पाठीमागे आहे की ज्या सर्वांनी समजणे आवश्यक आहे. ज्या बहिणी खेड्यातल्या आहेत, ज्या ग्रामीण भागातल्या आहेत, ज्या बहिणी शिक्षित नाहीत, ज्या बहिणींना म्हणजे अशा बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत त्या कळत नाही, तर त्यांनी आपल्या जो कोणी जवळचं आहे त्यांच्याकडनं या गोष्टी करून घेणं गरजेचं आहे. कोणत्या गोष्टी तर जसे की तुमचे बँक खाते KYC करून घ्या, तुमचे आधार बँक खात्याला लिंक आहे का ते चेक करून घ्या, तुमचे समजा आधार कार्डमध्ये काही बदल झालेला असेल तर ते अपडेट करून घ्या. जर तुमचा काही पत्ता बदलला असेल तर तो आधार कार्डवर अपडेट करून घ्या. जर तुमचा मोबाईल नंबर बदललेला असेल तर ते सुद्धा तुम्ही अपडेट करून घ्या. आता या सगळ्या गोष्टी आणि आणखीन एक गोष्ट, जर बँक खाते तुमचे बदललेले असेल, समजा तुमचं आधी उदाहरणार्थ सांगते बघा मी तुम्हाला, समजा तुमचं आधी कुठलं सेंट्रल बँकेत अकाउंट होतं किंवा खातं होतं आणि नंतर तुम्ही पोस्टात खातं म्हणजे ओपन केलं. मग तुम्ही तुमचं आधी सेंट्रल बँकेमध्ये जर तुमचं आधार लिंक होतं तर तुम्ही नंतर पोस्टात किंवा नंतर कुठल्या अजून दुसऱ्या बँकेत जर तुम्ही खातं उघडलं असेल तर तुम्ही तुमचं आधार त्या बँकेला, त्या नवीन उघडलेल्या बँक खात्याला लिंक केले का? जर नसेल केले तर सरकारने जरी तुम्हाला हप्ता पाठवलेला असेल तरी तो तुम्हाला मिळणार नाही. या सगळ्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत ना, या गोष्टी समजून घ्या. या सगळ्या तांत्रिक गोष्टी जर तुम्ही समजल्या नाही, त्या तुम्ही अपडेट केल्या नाही, तुम्ही सगळ्या या गोष्टी जर तुम्ही बरोबर केल्या नाहीत तर सरकार जरी तुम्हाला हप्ते पाठवत असेल तरी पण ते तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला सांगते मी एक उदाहरण. माझी अगदी जवळची मैत्रीण, तिचे 6 हप्ते आले परंतु तिला ते मिळालेच नाही. नंतर ती नगरसेवकांकडे गेली, कंप्लेंट केली तर बघितले तर सरकारने तिला 6 हप्ते पाठवलेले होते. जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा तिच्या पहिले 6 हप्ते तिला आले परंतु तिचं आधार लिंक नसल्यामुळे, आधार तिचं अपडेट नसल्यामुळे तिला ते पैसे मिळाले नाही. नंतर तिने जेव्हा ती पूर्ण प्रक्रिया केली तेव्हा तिला नंतरचे हप्ते मिळाले. पहिले 6 हप्ते जे तिचे सरकारने पाठवले होते ते कोणी मधल्यामध्ये खाल्ले ते देवालाच माहीत. म्हणून प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये मी माझ्या सगळ्या ताईंना घसावरून सांगते की तुम्ही या सगळ्या गोष्टी तुम्ही पूर्ण करा, अपडेट करा आणि बरोबर करा, म्हणजे तुमचे हप्ते कुठेही जात नाही. तुम्ही या सगळ्या गोष्टी अपडेट करा, अपडेटेड ठेवा, तरच प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला नियमित आणि वेळेत मिळत राहील.